नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एस के ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये. आज आपण इंजिनिअरिंग फिजिक्समधील युनिट नंबर 1 यामधील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक दॅट इज डायइलेक्ट्रिक्स हा बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो 3 गोष्टी जाणून घेणार आहोत. डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय, डायइलेक्ट्रिक्स कशाला म्हणायचं, पोलरायझेशन म्हणजे काय, आणि डायइलेक्ट्रिक जे पोलर आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स असतात त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यांच्यामधील फरकसुद्धा आपण डिफरन्स समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर डायइलेक्ट्रिक्स. डायइलेक्ट्रिक्स काय असतात, दे आर स्पेशल टाईप ऑफ इन्सुलेटर हॅव्हिंग व्हेरी लेस इलेक्ट्रॉन. दे विल नॉट पास करंट बट शोज द इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे काय मित्रांनो, की डायइलेक्ट्रिक्स हे असे पदार्थ असतात ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही, पण जेव्हा इलेक्ट्रिक फील्डमध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियलला ठेवलं जातं तेव्हा ते इलेक्ट्रिक इफेक्ट शो करतो. म्हणजे त्याच्यामधून करंट तर पास होऊ शकत नाही, बट तो जर एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये नेऊन ठेवला तर तो इलेक्ट्रिक इफेक्ट शो करतो. असं का होतं, कारण डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स खूप कमी असतात मित्रांनो. त्याच्यामुळे जास्त कॅपॅसिटरमध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियलचा यूज होतो. आता डायइलेक्ट्रिक मटेरियल कोणकोणते असतात त्याचे काही एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचे म्हटलं तर इथे दिसतील: ग्लास, रबर, पेपर, वूड, प्लास्टिक एक्सेट्रा. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला, आय होप तुम्हाला डायइलेक्ट्रिक मटेरियल काय असतात समजले असतील. नेक्स्ट टॉपिक आपला आहे याच्यामध्ये पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय, वेन इलेक्ट्रिक फील्ड पास्ट ओव्हर then positive and negative charges or ions are separated called as polarization. म्हणजे काय, जेव्हा एखाद्या डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये इलेक्ट्रिक फील्ड ठेवला जातो किंवा इलेक्ट्रिक फील्डमध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल जर ठेवला जातो तेव्हा त्यातील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस थोडेसे सेपरेट होतात, आणि याच प्रोसेसला आपण मित्रांनो पोलरायझेशन म्हणतो. सिम्पल लँग्वेजमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर नॉर्मल कंडिशनमध्ये डायइलेक्ट्रिक इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात, पण इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावर पॉझिटिव्ह चार्जेस फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला शिफ्ट होतात मित्रांनो, आणि निगेटिव्ह चार्जेस फील्डच्या दिशेने शिफ्ट होतात. त्यामुळे डायइलेक्ट्रिकमध्ये डायपोल तयार होतात. आता इथे तुम्हाला ना मित्रांनो इथे पोलरायझेशनची डेफिनेशन दिसत असेल, आणि त्याच्या खाली ना एक कंडक्टर आणि डायइलेक्ट्रिक मटेरियल विषयी दिलेला आहे. आता ही जी डायग्राम दिसते ही कंडक्टर विषयी शो करते. ओके, आपल्याला माहिती आहे 3 प्रकारचे मटेरियल असतात: कंडक्टर, इन्सुलेटर, ओके, सेमी कंडक्टर. आता ही जी आहे ती कशाची डायग्राम आहे, कंडक्टरची. इथे हिडिंग दिलेली नाही. कंडक्टरला जर आपण ऑब्झर्व केलं, एखादा कंडक्टर मटेरियल घेतला, हा इथे दिलेला आहे, एखादा कंडक्टर मटेरियल घेतला आणि त्याच्यावरती जर आपण इलेक्ट्रिक फील्ड पास केली मित्रांनो, त्याच्यावरती आपण काय पास करतोय, इलेक्ट्रिक फील्ड जर पास करत असतो तर काय होतंय की आपल्याला दिसत असेल की त्याच्या कंडक्टरच्या आतमध्ये सुद्धा काय होतंय की इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होतीये. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावरच फ्री इलेक्ट्रॉन्स फील्डच्या अपोजिट डायरेक्शनने, म्हणजे जर तुम्ही या डायरेक्शनने इलेक्ट्रिक फील्ड लावत असाल तर इलेक्ट्रॉन त्याच्या अपोजिट डायरेक्शनने मूव्ह होतात. त्यामुळे एका बाजूला निगेटिव्ह चार्जेस आणि दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह चार्जेस जमा होतात किंवा असे सेपरेट होतात. या चार्ज सेपरेशनमुळे कंडक्टरच्या आतमध्ये सुद्धा एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, ज्याला आपण ई इंटरनल असं म्हणतो. ई इंटरनल, दॅट इज इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड, आणि ही आपली एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता कंडक्टरमध्ये मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आणि इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड ही सेम असते. ओके, आणि दिशा अपोजिट असते, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला. आपण बघितलं असेल, इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला लागत असेल लेफ्टला, तर एक्सटर्नल राईटला लागते, म्हणजे अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल करतात, आणि नेट इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला किती मिळते, दॅट इज टोटल इलेक्ट्रिक फील्ड 0 मिळते. ओके, हे कशाच्या केसमध्ये झालं, कंडक्टरच्या केसमध्ये. आता त्याच्याऐवजी जर आपण इथं डायइलेक्ट्रिक मटेरियल ठेवला तर डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये काय होतं की फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त नसतात याच्यामध्ये. डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये आपण बघितलं याच्यामध्ये जास्त फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात, चार्जेस बाउंड असतात. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थोडेसे शिफ्ट होतात, कंप्लीट मूवमेंट होत नाही त्याचं, त्यामुळे यामुळे पोलरायझेशन होतं. आणि इंटरनल फील्ड इन डायइलेक्ट्रिक, म्हणजे पोलरायझेशनमुळे डायइलेक्ट्रिकच्या आत इंटरनल फील्ड तयार होते, पण ही एक्सटर्नल फील्डपेक्षा कमी असते.
इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड इन डायइलेक्ट्रिक इज लेस दॅन एक्सटर्नल फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड. ओके, ते बघू शकता आपण. आणि त्याच्यामुळे काय होतं की नेट इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती मित्रांनो झिरो होत नाही. याच्यामुळे नेट इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला झिरो मिळत नाही. आणि डायइलेक्ट्रिकच्या आत इलेक्ट्रिक फील्ड कमी होतो पण झिरो होत नाही. डायइलेक्ट्रिक फील्डला अपोज करतो पण पूर्णपणे कॅन्सल करू शकत नाही. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की नेट इलेक्ट्रिक फील्ड इथे जी आहे ती काय झिरो येणार नाही, पूर्णपणे तो कॅन्सल करू शकत नाही. अपोजिट डायरेक्शनला फ्लो होते बट त्याच्यामध्ये डिफरन्स असतो, त्याच्यामुळे तिथे काहीतरी डायपोल मुवमेंट तयार होतं. सो हा झाला कंडक्टर आणि डायइलेक्ट्रिकल मधला फरक. या दोन डायग्रामच्या मदतीने तुम्ही समजू शकता. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते डायइलेक्ट्रिकलचे टाइप्स ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल. तर दोन टाईपचे डायइलेक्ट्रिकल मटेरियल असतात, एक पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियल आणि दुसरं तुमचं काय असतं नॉन पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियल. सो पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये H2O, HCl असे काही एक्झाम्पल इथे लिहिलेले आहेत. नॉन पोलारमध्ये H2, CO2, O2 असे काही एक्झाम्पल आहेत. ते एक्झाममध्ये आपल्याला ना बऱ्याच वेळा विचारलं जातं की राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन पोलार डायइलेक्ट्रिक अँड नॉन पोलार डायइलेक्ट्रिक. सो हे जे आहे ते आपल्याला डिटेलमध्ये 1 by 1 पॉईंट वाईज किंवा चार्टच्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला हे समजून सांगणार आहे. सो इथे मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो बघा मित्रांनो. त्याच्या अगोदर एक छोटासा टॉपिक आहे बघा, डायपोल मुवमेंट. हे समजणं गरजेचं आहे. डायपोल मुवमेंट जर समजला तर पोलार आणि नॉन पोलार मधला तुम्हाला फरक समजेल. सो वेन टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस आर सेपरेटेड ॲट व्हेरी स्मॉल डिस्टन्स देन इट इज कॉल्ड ॲज डायपोल मुवमेंट. दोन इक्वल, ओके, म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज आणि एक पॉझिटिव्ह चार्ज जर काही डिस्टन्सवरती सेपरेट झाले असतील, ओके, लेट से एल आणि इकडे एल असेल तर 2L आहे, टोटल डिस्टन्स किती असेल 2L. ओके, त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं डायपोल मुवमेंट. डायपोल मुवमेंट जनरली आपण P बारने रिप्रेझेंट करतो, दॅट इज चार्ज डेन्सिटी इंटू 2L. हा झाला डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला. सो दोन चार्जेस जर सेपरेट असतील तरच डायपोल मुवमेंट आपल्याला तिथे बघायला मिळतं. सो इथे एक चार्ट दिलेला आहे बघा, त्याच्यामध्ये नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स आणि पोलार डायइलेक्ट्रिक्स असं कंपॅरिझन केलेलं आहे. एक्झाममध्ये तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता, ओके, जर डिफरन्स बिटवीन आला तर. सो सगळ्यात अगोदर फर्स्ट पॉईंट आपण बघूया की नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सिमेट्रिकली डिस्ट्रीब्युटेड असतात. ओके, सिमेट्रिकली डिस्ट्रीब्युटेड असतात म्हणजे काय एकसारखे. ओके, त्याच्यामुळे काय होतं की याच्यामध्ये डायपोल मुवमेंट आपल्याला झिरो मिळतं, डायपोल मुवमेंट बघायला मिळत नाही. आता जर तुम्ही बघितल्याचं एक्झाम्पल H2 म्हणजे हायड्रोजनचे दोन आयटम असतील. हायड्रोजनमध्ये आपल्याला माहिती आहे की हायड्रोजनमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन किंवा हायड्रोजन आयटम्स इलेक्ट्रॉन इक्वली शेअर करतो. याच्यामध्ये हायड्रोजनचा हा आउटरमोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आणि इकडे, तर हा काय करतो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करतो इक्वली. ओके, मग इक्वल चार्जेस लागतात, त्याच्यामुळे याच्यात डायपोल मुवमेंट दिसत नाही, म्हणून डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू काय असते नॉन पोलारमध्ये 0. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना की नॉन पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये नेट डायपोल मुवमेंट हे नेहमी काय असलं पाहिजे 0 असलं पाहिजे. आणखीन एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे ऑक्सिजनचं घेऊ शकता. तर ऑक्सिजनमध्ये बघा तुम्ही किती इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमध्ये असतील 6. ओके, तर 6 इलेक्ट्रॉन्स काय होतात सिमेट्रिकली शेअर होतात. ओके, आणि सिमेट्रिकली शेअर आउटरमोस्ट शेलमध्ये कंप्लीट होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन लागतं. तर हा ऑक्सिजन याचे 2 इलेक्ट्रॉन शेअर करेल आणि इकडचा वाला हा याचे 2 शेअर करेल. त्याच्यामुळे काय होतं सिमेट्रिक बॅलन्स राहतं याच्यामध्ये. ओके, त्याच्यामुळे डायपोल मुवमेंट ही याच्यामध्ये आपल्याला काय मिळतोय 0 मिळतो. हे झाले दोन एक्झाम्पल तुम्ही एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर पोलरायझेशन इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर हा एक पॉईंट इथे दिलेला आहे. सो नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये पोलरायझेशन टेम्परेचरवरती डिपेंड करत नाही, कारण डायपोल मुवमेंट परमनंट नसतो, तो फक्त इलेक्ट्रिक फील्डमुळे थोडासा इंड्यूस होतो. ओके, आणि आणखीन एक पॉईंट तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता सिम्बॉल. आता बघा नॉन पोलारमध्ये डायपोल मुवमेंट काय 0 आहे, त्याच्यामुळे काय होतं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकाच सेंटरला दाखवत आहे, त्याच्यामुळे हा नॉन पोलारचा सिम्बॉल असतो बघा, एकाच सेंटरला दाखवलेला आहे. तुम्हाला सांगितलं ना जर टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस काही डिस्टन्सवरती सेपरेट केले तर डायपोल मुवमेंट असतो, पण याला काही डिस्टन्स आहे का नाही, एकाच सेंटरवरती त्यांना मार्क केलेलं आहे. दिस इज द सिम्बॉल फॉर नॉन पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियल. आणि ते लास्ट पॉईंट जो दिला तो इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड और इफेक्ट ऑन इलेक्ट्रिक फील्ड. सो इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावर इंड्यूस पोलरायझेशन होते, डायइलेक्ट्रिकमध्ये अपोजिंग इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, त्यामुळे नेट इलेक्ट्रिक फील्ड हे काय होत असते कमी होत असते.
आता त्याचसोबत जर आपण पोलार डायइलेक्ट्रिक बघितलं तर नॉन पोलारमध्ये डायपोल मुवमेंट 0 असेल तर पोलारमध्ये डायपोल मुवमेंट इज नॉट इक्वल टू 0. ते ऑलवेज काहीतरी त्याच्यामध्ये परमनंट डायपोल मुवमेंट असेल. आता याचं जर एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर HCl. आता HCl मध्ये बघा मित्रांनो, हायड्रोजनचा एक ॲटम आणि क्लोरीनचे किती ॲटम असतात? 7 ॲटम किंवा 7 इलेक्ट्रॉन म्हणूया आपण आउटर मोस्ट शेलमध्ये. ओके, तर हे काय करतं की शेअरिंग करतो. क्लोरीन काय करतो, हायड्रोजनकडनं एक इलेक्ट्रॉन घेतो, एक चार्ज घेतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज लागतो. आणि हायड्रोजन काय करतो, एक त्याचा इलेक्ट्रॉन डोनेट करतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती काय लागला, पॉझिटिव्ह चार्ज लागला. आता काय होतं की हे सिमेट्रिक शेअरिंग नसते इथे, अनसिमेट्रिक शेअरिंग असल्यामुळे इथे काहीतरी डायपोल मुवमेंट क्रिएट होतो. इथला डायपोल मुवमेंट 0 असणार आहे का? नाही. त्याच्यामुळेच बघा सिम्बॉलमध्ये मायनस प्लस असं वेगळं दिलेलं आहे, एका सेंटरवरती मार्क केलेलं नाही. सो सेकंड एक्झाम्पल देते H2O हायड्रोजन आणि ऑक्सिजन. अगेन ऑक्सिजनचे 6 इलेक्ट्रॉन्स आणि हायड्रोजनचे 2. हे याच्यामध्ये डायग्राम बघा तुम्हाला वाकडे दिसते. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन्स काय होतात, अट्रॅक्ट होत आहेत, त्याच्यामुळे इथे काहीतरी परमनंट डायपोल मुवमेंट क्रिएट होईल आणि त्याला आपण पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणतो. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो पोलरायझेशन ऑफ मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन टेम्परेचर. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता 5th नंबरचा पॉईंट त्याचा सिम्बॉलचा बघा. आता इथं प्लस आणि मायनस सेपरेट दिलेलं आहे का, कारण याच्यामध्ये डायपोल मुवमेंट प्रेझेंट आहे. अँड ड्यू टू द अलाइनमेंट इलेक्ट्रिक फील्ड क्रिएटेड इनसाइड, सो नेट इलेक्ट्रिक फील्ड नेट इलेक्ट्रिक फील्ड डिक्रीजेस. हा एक पॉईंट तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. सो आय होप तुम्हाला डायइलेक्ट्रिक म्हणजे काय समजलं असेल. पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियल आणि नॉन पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियल याच्यामधला फरक तुम्हाला समजला असेल. इथे डायइलेक्ट्रिक मटेरियलला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावरती त्याचा नेट इलेक्ट्रिक फील्ड हा 0 होत नाही. इथे कंडक्टरमध्ये जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावला तर नेट इलेक्ट्रिक फील्ड हा नेहमी काय होत असतो, 0. हे या डायग्रामवरनं तुम्हाला समजलं असेल. पोलरायझेशनचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. पोलरायझेशन म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सेपरेट करणे. ओके, त्याला आपण पोलरायझेशन म्हणतो. सो या व्हिडिओमध्ये आपण डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय, पोलरायझेशन म्हणजे काय, पोलार आणि नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन कव्हर करणार आहोत. सो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.